नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छान असं DIY कार्डबोर्डपासून वॉल हँगिंग तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कार्डबोर्ड लागणार आहे। आपल्या घरात जुने कार्डबोर्ड बॉक्सेस असतात आणि त्या बॉक्सेसपासून आपण अशा प्रकारचा खूप छान असा DIY तयार करू शकतो। तर इकडे मी हत्तीचं ड्रॉइंग पहिल्यांदा काढून घेणार आहे आणि असे 4 मी हत्ती करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर थोडंसं याला टेक्स्चर येण्यासाठी म्हणून ही न्यूजपेपरचे छोटे कटआउट्स असे पेस्ट केलेले आहेत। त्याच्यानंतर मी हा टेक्स्चर व्हाईट मध्ये देऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक हत्तीला मी वेगवेगळे कलर्स देणार आहे। सगळ्यात आधी मी येलो कलर दिलाय, त्यानंतर ब्लू कलर, त्याच्यानंतर रेड कलर दिलेला आहे आणि ऑरेंज कलर देखील। इकडे मी ॲक्रेलिक कलर्स वापरतेय आणि खूप छान असे व्हायब्रंट कलर्स घेतलेले आहेत मुद्दामून, कारण की हे वॉल हँगिंग खूप छान असं ब्राईट आपल्याला दिसायला पाहिजे म्हणून। सगळ्यात आधी हत्तीचा डोळा म्हणून मी ही डेकोरेटिव्ह बीड आधी पेस्ट केलेली आहे। त्यानंतर पायांना ही अशी गोल्डन डेकोरेटिव्ह लेस मी लावलेली आहे। अशा प्रकारच्या वॉल हँगिंग्सवरती क्रिएटिव्ह विचार हे आपण करू शकतो आणि खूप छान अशा पद्धतीने अशा प्रकारची वॉल हँगिंग्स आपण सजवू शकतो। खऱ्या अर्थाने डेकोरेटिव्ह बीड्स आहेत, वेगवेगळ्या रंगांच्या काही लेसेस आहेत आणि काही मिरर्स देखील मी इकडे पेस्ट करतेय। त्यानंतर थोडंसं डॉट मंडाला टाईप मी इकडे डिझाईन केलेलं आहे। अतिशय बेसिक डिझाईन्स आहेत, छोटे डॉट्स, लाईन्स अशा पद्धतीने खूप बारीक बारीक थोडंसं काम जेवढं आपण अशा प्रकारच्या वॉल हँगिंग्समध्ये करतो तर तेवढं ते खूप छान नाजूक अशा प्रकाराचं दिसतं आणि तितकंच त्याला एक क्लासी लुक देखील येतो। एस्पेशली या वॉल हँगिंगला मला थोडासा ट्रेडिशनल एक वाइब द्यायचा होता, त्यामुळे मी अशा प्रकारचे व्हायब्रंट कलर्स आणि डार्क कलर्सवरती लाईट कुठलाही कलर जेव्हा आपण त्याचं कॉम्बिनेशन करतो तेव्हा ते खूप उठून दिसतात। कॉन्ट्रास्ट कलर स्कीम अर्थात डार्क कलर्सवरती अर्थात तुम्ही बघताय की व्हाईट कलर किती छान दिसतोय आणि अशा प्रकारचे डॉट्स आणि या लाईन्स आणि डॉट्सचे पॅटर्न्स मी इकडे पूर्ण या प्रत्येक हत्तीला वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स इकडे मी देतेय। या पूर्ण एका हत्तीची जी प्रोसेस आहे ती आपण आता बघितलेली आहे। उरलेल्या 3ही हत्तींना मी सेम प्रोसेस केलेली आहे, फक्त कलर्स वेगळे आहेत। त्यामुळे अर्थात मी म्हणले तसं की मेजॉरिटी जे डार्क कलर्स आहेत तर त्याला व्हाईट ॲक्रेलिक कलरच मी दिलेला आहे। स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती दर आठवड्याला तुम्हाला एक आर्ट आणि क्राफ्टशी रिलेटेड एक नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवरती जे नवीन असतील तर त्यांनी आता चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। सो सेम प्रोसेस आपण रिपीट केलेली आहे। स्वामिनी कुलकर्णी नावाचं माझं मेन गाण्याचं चॅनल आहे। मी सिंगर आहे। माझी ओरिजिनल्स, माझी म्युझिक कव्हर्स आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिकल कॉन्टेंट तुम्हाला जर ऐकायचं असेल, गाणी ऐकायची असतील तर माझं स्वामिनी कुलकर्णी हे मेन चॅनल आधी नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट असेल, आर्ट आणि क्राफ्ट DIYs कसे करायचे, बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहेत तर ते बघण्यासाठी तुम्ही स्वामिनी व्लॉग्स हे चॅनल आत्ता लगेचच सबस्क्राईब करा। येलो कलरवरती मात्र मी डार्क ब्राऊन कलरनी असे डॉट्स आणि लाईन्सचे पॅटर्न्स तयार केलेले आहेत। त्याचबरोबर मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला अजिबात विसरू नका, कारण नवीन नवीन कॉन्टेंट मी जे शूट करत असते तर त्याचे सगळे ग्लिम्सेस, काही बिहाइंड द सीन्स रील्सच्या माध्यमातून, स्टोरीजमधून मी शेअर करत असते। 4ही हत्ती तयार झाल्यानंतर अशा प्रकारे एक डेकोरेटिव्ह लेस मी घेतलेली आहे आणि व्हर्टिकली मी हे 4 हत्ती एका लाईनीत मी पेस्ट करून घेणार आहे आणि आपलं हे अतिशय सुंदर ट्रेडिशनल आणि खरं तर वाटणार नाही की एका जुन्या कार्डबोर्ड बॉक्सपासून आपण इतकं सुंदर हे वॉल हँगिंग तयार केलेलं आहे।
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.